तर अजून एक बातमी येते। विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज असल्यासंदर्भातली ही बातमी आहे। भारती पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे ते नाराज आहेत का, अशाही शक्यता व्यक्त होत आहे। भारती पवारांना दिंडोरीची जागा देणार असल्याची चर्चा आहे। भारती पवारांच्या प्रवेशाबाबत मला विचारणा केली गेली नाही असं चव्हाणांनी म्हटलेलं आहे। दिल्लीत अजूनही माझा विचार करेल यावर मी ठाम आहे असं चव्हाण म्हणतात। मला डावलून भारती पवारांना तिकीट दिलं तर तो अन्यायच होईल असंही चव्हाण यांनी बोलून दाखवलेलं आहे। दिल्ली अजूनही माझा विचार करेल असं चव्हाण म्हणतायत आणि मला डावलून जर भारती यांचा विचार झाला तर तो अन्यायच असेल असंही त्यांनी म्हटलंय। पक्षामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू आहे, त्याच्यामध्ये कदाचित त्याही येत असतील। एका बाजूला त्या राष्ट्रवादीमधल्या प्रमुख दावेदार होत्या, पण त्यांच्या घरगुती कौटुंबिक वादामुळे त्यांनी नाकारलं किंवा कुटुंबातच एकत्र नाही म्हणून त्या इकडे आल्या। इकडे किती त्या योग्य आहेत मला माहीत नाही, परंतु अजूनही दिल्लीने काही निर्णय घेतलेला नाही। ह्या क्षणापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये दिल्लीने निर्णय घेतलेला नाही। दिल्लीत अजून 9 मतदारसंघ जे पेंडिंग आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले, त्यामध्ये दिंडोरी सुद्धा पेंडिंग आहे। दिल्लीला वाटतं यांना बदलायचं काही कारणच नाही। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, जसजसं भाजपमध्ये इनकमिंग वाढतंय तसतसं नाराजांची संख्या वाढते आहे, त्यांना मनवण्याचं अजून एक मोठं काम किंवा टास्क भाजपच्या नेत्यांसमोर वाढतोय असं म्हणता येईल? नक्कीच सोना, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखाद्या पक्षामध्ये इनकमिंग होतं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच वेळेस नाराजांची संख्या, निष्ठावंतांची संख्या ही वाढत जाते। ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचा मोठा या ठिकाणी जमघट तयार झाला, हरिश्चंद्र चव्हाण यांनी ज्यावेळेस आपली नाराजी व्यक्त केली। 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस अटलजी सरकार होतं त्यावेळेस बेडवर आयसीयू मध्ये असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी मतदानासाठी त्या परिस्थितीत संसदेत गेले होते। म्हणजे अशाही अनेक आठवणी आहेत की पक्षासाठी म्हणून ज्यांनी आयुष्य वेचलं त्याच लोकांना डावलण्याचं कारण काय, आणि हे जे कारण आहे हे पक्षातलेच विरोधक, अंतर्गत विरोधक करताय अशा प्रकारचं थेट आता कार्यकर्ते बोलायला लागलेले आहेत। याचमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार जरी भाजपात प्रवेश केले असल्या, उमेदवार जरी असल्या, तरीही त्यांची उमेदवारी किंवा त्यांचा विजय किंवा त्यांची निवडणूक ही इतकी सोपी नाहीये हे निश्चित। कारण हे नाराज आणि निष्ठावंत जे आहेत वर्षांपासूनचे जे भाजप जे आहेत, फक्त भाजप जे आहेत त्या सगळ्या नक्की प्रशांत, अगदी थोडक्यात सांगाल मात्र हे जवळपास निश्चित आहे की भारती पवार या युतीकडून उमेदवार असतील दिंडोरीच्या? निश्चित डॉक्टर भारती पवार या दिंडोरीकडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असतील। फक्त औपचारिक घोषणा व्हायची तेवढीच बाकी आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मोदींची लाट होती त्यावेळेस सुद्धा भारती पवार यांनी लक्षणीय मतं मिळवली होती, आणि यंदा मात्र फक्त निवडणूक लढवण्यासाठी। त्यामुळे आता नाराजी चव्हाणांची दूर होते का हे बघायचं। प्रशांत, धन्यवाद आता ही माहिती